तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा हा आपला 8वा व्हिडिओ आहे। आपल्या चॅनलवरती फ्री ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत हे तुम्हा सर्वांना माहीत असेल। तर झिरोपासून या क्लासेसची सुरुवात केलेली आहे। पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्पेशली बाही कशी जॉईन करायची, म्हणजे कोणती साईड पुढे येते आणि कोणती साईड पाठीमागे, बाही जोडताना भरपूर कन्फ्युजन असतं आणि ते व्यवस्थित कसं शिलाई करायचं, शोल्डर कसं शिलाई करायचं, ब्लाउज व्यवस्थित कसा पसरून ठेवायचा, सगळं काही डीपमध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवट साध्या ब्लाउजची बाही कशी जॉईन करायची ते बघतोय। बाही कोणत्याही ब्लाउजची असू द्या हीच पद्धत असते, बाही जोडण्याची पद्धत हीच आहे। बाही जोडण्याचा हा तरीका एकदम सोपा आहे, डीपमध्ये माहिती तुम्हाला भेटून जाईल। आणि जर ह्याचं कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर मी पूर्वी टाकलेला आहे कटिंगचा व्हिडिओ, तुम्ही बघू शकता। आता आपण ब्लाउजचा खूप मेन पार्ट बघतोय, शोल्डर कशी जॉईन करायची ते पाहतोय। तुम्हाला वाटत असेल किती सोपं आहे हे, असंच करायचं असेल, सिंपल आहे, बट तसं नाही, ही पण एक टेक्निक आहे। तर इथं पहा, मी ज्या पद्धतीने पाठीमागच्या भागावरती पुढचा भाग ठेवलेला आहे त्याच पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे जी हुकपट्टी आहे त्याच्यावरती लूपपट्टी यायला पाहिजे। आणि जो आपला कटिंगचा भाग आहे, म्हणजे पुढचा भाग आपण जरा आतल्या साईडने मुंड्याचा कट करतो आणि पाठीमागचा बाहेरच्या साईडने असतो, तर तसंच हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि शोल्डर शिलाई करायची। आणि हे व्यवस्थित पसरूनच आपण ह्याच्यावरती फिटिंगचं माप वगैरे टाकणार आहोत। तर असं हे पसरून ठेवायचं आहे, तरच मग आपले जे दोन्ही पार्ट आहेत ते व्यवस्थित येतात। तर मी तुम्हाला जवळून दाखवते, काही काही आपल्याला चेंजेस आहेत पण आपण ओळखत नाही ते। तर हे बघा, जो आपला मुंड्याचा भाग आहे तो आतल्या साईडनं आलेला आहे आणि इकडचा पण आलेला आहे। याचा अर्थ असा की ब्लाऊज आपला परफेक्ट आपण शिलाई केलेला आहे आणि आता पुढची स्टिचिंगसुद्धा परफेक्ट होणार आहे। तर इथं बघा, शोल्डरसुद्धा व्यवस्थित जुळलेले आहेत, ते आपण पाव इंच अंतर ठेवून शिलाई करून घेणार आहोत। ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिलाई करता त्यावेळेस असे हे पार्ट यायला पाहिजेत। असे जर पार्ट आले तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकत नाही, हे लक्षात ठेवा। हुकपट्टी आणि लूपपट्टी या दोन्हीचंही अंतर सेम आहे। आणि हे बघा, जी शोल्डर आहे त्या ठिकाणी मी स्टिचिंगसाठी म्हणून पाव इंचाचं अंतर टिक मार्क करते, कारण की ते तुम्हाला पटकन लक्षात यावं त्यासाठी। तर आपण कधीही ब्लाऊज शिलाई करताना पाव इंचच अंतर त्याच्यामध्ये जाईल एवढं शिलाई करायचं असतं। तर असं जर तुम्ही घेतलं तर जास्त आपलं कापड वेस्ट जात नाही आणि जे आपण माप टाकतो ते सुद्धा परफेक्ट होतं। तर हे बघा, टक्ससुद्धा बरोबर आलेले आहेत, म्हणजे दोन्ही टक्समधलं जे अंतर आहे ते सुद्धा बरोबर आहे। आणि आता आपण हे शिलाई करून घेऊया। पहिल्यांदा शोल्डरचा भाग शिलाई करायचा आणि नंतर ह्याच्यावरती आपण फिटिंगची मापे टाकूया। तर फिटिंगचं माप टाकणं हे एक मोठं काम आहे, म्हणजे फिटिंग जर व्यवस्थित असेल तर ब्लाऊज व्यवस्थित बसतो। म्हणजे तुम्ही ब्लाऊज कसाही शिलाई करू द्या, फिटिंग व्यवस्थित करता यायला पाहिजे तुम्हाला। तर फिटिंगचं करेक्ट माप टाकायचं कसं ते आपण पुढे बघूया। तर हे बघा, शोल्डर मी व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे आणि जसा शोल्डरचा पहिला पार्ट आपण शिलाई केला तसाच दुसराही करून घ्यायचा आणि त्याच्यावरती 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत। पाव इंच अंतर ठेवून हे शोल्डर आपण शिलाई करून घ्यायचं आहे। सगळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर सेम नसतं, त्यामुळे कधी कधी काय होतं की पाव इंचापेक्षा थोडं जास्तसुद्धा शिलाई करावं लागतं आणि कधी कधी पाव इंचसुद्धा जास्त होतं। तर ते त्या व्यक्तीचा ब्लाऊज शिवल्यानंतरच आपल्या लक्षात येईल ती गोष्ट, म्हणजे कुणाला कसं लागतं ते। मी म्हटलं तसं प्रत्येकाचं बॉडी मेजरमेंट वेगळं असतं, त्यामुळे 36 छाती असली तरी बॉडी स्ट्रक्चर वेगळा असल्यामुळे ब्लाऊज इकडं तिकडं होऊ शकतो। तर फिटिंग करताना आपण ते कवर करायचं असतं। बाही जोडताना अशी ही बाही आपण ठेवलेली आहे, पुढचा भाग आहे तो पुढच्या साईडला ठेवून द्यायचा आणि पाठीमागच्या साईडला। तर ते कसं ओळखायचं बघा, जो आतला शेप आहे तो पुढचा भाग असतो, तर त्याच्यावरती आपण यफ असं लिहून ठेवायचं, म्हणजे ते आपल्या पटकन लक्षात येतं। तर हे बघा, मी इथं यफ असं लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाहीवरती सुद्धा मी यफ लिहिलं आहे। तर हे कसं जोडायचं बघा, करेक्ट ह्या बाहीचा मध्य काढायचा आणि मध्यावरती आपण एक टिक मार्क करून घ्यायची आणि शोल्डरचा जो मध्य आहे त्या पॉईंटला हा पॉईंट जोडायचा आणि तिथून आपण बाही शिलाई करायची आहे। बाही शिलाई करताना ओढायचं अजिबात नाही, असंच अलगदपणे आपण कपडा पकडायचा आणि शिलाई करत राहायचं आहे। जर तुम्ही ओढून ताणून कपडा जर शिलाई केलं तर ते व्यवस्थित होणार नाही, त्यासाठी अलगदपणे शिलाई करायचं आहे। पुढे मी तुम्हाला लाईव्हमध्ये सुद्धा दाखवणार आहे की कसं ते शिलाई करायचं असतं।
तर आता करेक्ट मध्यावरती, बाहीच्या मध्यावरती मी इथं टिक मार्क केलेली आहे आणि अशी ही बाही अलगदपणे आपण शिलाई करून घेणार आहोत. तर इथं पहा फ्रेंड्स की आता आपण बाही शिलाई करतोय. करेक्ट मध्यावरती आपण हे टिक मार्क केलेलं आहे, तिथूनच बाही शिलाई करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही पुढचा पार्ट शिलाई करू शकता किंवा पाठीमागचा, कोणतीही बाजू तुम्ही शिलाई केली ते प्रॉब्लेम नाही, बट मध्य आहे त्या ठिकाणापासूनच आपण शिलाई करायला सुरुवात करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अलगदपणे मी हे शिलाई करून घेते. तसंच तुम्हालाही करून घ्यायचं आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आता सध्या तरी फ्री शिवण क्लास सुरू आहे, म्हणजे घर बसल्या तुम्हाला मोफत शिवण क्लास करता येईल. स्टेप बाय स्टेप सगळं सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. एकदम डीपमध्ये माहिती सांगण्याची इच्छा आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते. तर इथं पाहू शकताय आपली ही बाही व्यवस्थित शिलाई झालेली आहे. तर आपण त्याच्यावरून 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे जो बाहीचा पार्ट आपण शिलाई करून घेतो तो 2 वेळा आपण शिलाई करून घेणार आहोत. तर सेम तसंच आपण दुसऱ्या साईडने सुद्धा बाही शिलाई करून घ्यायची आहे. आणि आपल्या ह्या चॅनलवरती साडीचे पूर्वी मी क्लासेस घेतलेले त्याचेसुद्धा व्हिडिओज टाकलेले आहेत. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या शिलाई करायला आवडत असतील किंवा शिकायचं असेल तर तुम्ही ते शिकू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ते सुद्धा मी क्लासेस घेतलेले होते. तर तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर प्लेलिस्ट नक्की चेक करा. प्लेलिस्टमध्ये मी सेपरेट साडी स्टिचिंगचं सेपरेट सेक्शन केलेलं आहे, तर इझिली तुम्हाला सगळे व्हिडिओज भेटतील. आणि ह्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची, पॅटर्न कसे काढायचे ते सुद्धा मी पूर्वी अपलोड केलेलं आहे. तर इथं पाहू शकता 1/2 इंच कापड फक्त मी शिलाईमध्ये घेतलेलं आहे. आपण ज्यावेळेस शिलाई करतो त्यावेळेस व्यवस्थित ती शिलाई यायला पाहिजे, म्हणजे मागे पुढे अशी शिलाई यायला नको आहे. एकाच लाईनमध्ये आपण शिलाई करून घ्यायची आहे. तशी जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही शिलाई करण्याची प्रॅक्टिस भरपूर करा, कारण प्रॉपर पद्धतीने शिलाई येणं खूप महत्त्वाचं आहे. शिवण क्लास करताना शिलाई पहिल्यांदा शिकायला पाहिजे असं मला वाटतं, कारण तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने कटिंग केली आणि जर तुम्हाला शिलाई व्यवस्थित करता येत नसेल तर त्या ब्लाऊजला अजिबात फिनिशिंग येणार नाही. बाही जोडताना सुद्धा मागे पुढे तर जोडली तर त्याचा पूर्ण शेप बिघडून जाईल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही शिलाई करायला शिका, म्हणजे सरळ सरळ टिपा मारायला शिका. व्यवस्थित टिपा मारण्याचं प्रॅक्टिस झालं की तुम्हाला सगळं काही इझी होऊन जाईल फ्रेंड्स. तर दोन्ही साईडच्या बाही मी अशाच जॉईन करून घेते. तुम्ही तर पाहिलं असेल मी कापड वगैरे काहीही ओढलेलं नाही, अलगदपणे दोन्ही बाही जॉईन करून घेतलेल्या आहेत. तर अशाच तुम्हालाही करून घ्यायच्या आहेत फ्रेंड्स. आणि ह्याच पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला आणि शिलाई करून बघितला तर बघा प्रॉपर तुम्हाला बसेल. काहीसुद्धा याच्यामध्ये मिस्टेक वगैरे होणार नाही. बाही सुद्धा व्यवस्थित बसेल. म्हणजे ब्लाऊज शिलाई करताना शोल्डर पडतात किंवा काखेत फुगा येतो, हेच मेन पॉईंट असतात की ब्लाऊज आपला व्यवस्थित बसत नाही. तर जर थोडासा प्रॉब्लेम इकडे तिकडे असेल तर त्याचंसुद्धा सोल्युशन मी पुढे त्याचे सेपरेट व्हिडिओज घेऊन येणार आहे, कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर सेम नसतं. त्यासाठी जरी छातीचं माप सेम असलं तरी थोडीशी मापे इकडे तिकडे होत असतात. त्यासाठी आपण ते फिटिंग करताना व्यवस्थित कवर करायचं असतं. म्हणजे ब्लाऊज शिलाई केल्यानंतर पुढचा जो मेन पार्ट असतो तो म्हणजे फिटिंगचा. तर इथं पहा बाही मी व्यवस्थित जॉईन करून घेतलेली आहे. दोन्ही साईडच्या बाही शिलाई करून घेतलेल्या आहेत. आणि हे जे कापड दिसते त्या ठिकाणी तुम्ही पिको करून घ्या, म्हणजेच की इंटरलॉक करून घ्या, म्हणजे ब्लाऊजचे धागे अजिबात निघणार नाहीत. आणि आता बाहीचा जो एंडचा पोर्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण टिप मारून घ्यायची आहे. तर इथं जर तुम्हाला लेस वगैरे लावायला आवडत असेल तर टिप मारलेली तशी ठेवा, किंवा तुम्ही इथं हात शिलाईसुद्धा करू शकता. हात शिलाई केली तर बाहीचा लूक एकदम छान येतो. त्यासाठी मी इथं हात शिलाई करून घेणार आहे. काही जणांना टीप मारलेली सुद्धा आवडते, तर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसं ठेवू शकताय, बट मी इथं हात शिलाई करून घेणार आहे. तर पुढे मी तुम्हाला दाखवेन की प्रॉपर पद्धतीने हात शिलाई कशी करतात, हुक कसे लावतात, सगळं काही डीपमध्ये आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर ह्याच ब्लाऊजचं नव्हे तर प्रत्येक ब्लाऊजची माहिती मी अशीच सांगणार आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळ्या ब्लाऊजचे प्रकार बघणार आहोत. रोजचे येणारे व्हिडिओज नक्की बघत चला आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॅक्टिससुद्धा जास्त करा. जर तुम्ही मी जसं कटिंग करते, जसं शिलाई करते तसं जर प्रॅक्टिस केलं तर काही दिवसातच तुम्ही सुपरहिट ब्लाऊज शिलाई करायला शिकू शकाल. तर सगळं काही इझी असतं, फक्त आपल्याला ते मन लावून करायचं असतं. तर हे जर तुम्ही मन लावून शिकलात तर सगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला
व्यवस्थित शिलाई करता येतील. आता तुम्हाला समजलं असेल की बाही कशी जोडायची असते. तर ह्यावरून तुम्ही ब्लाऊजसाठी बाही जोडू शकता किंवा ड्रेसची पण बाही जोडू शकता. एकदा जोडण्याचा तरीका आपल्याला समजला की एकदम सोपं होऊन जातं सगळं. तर एक एक पार्ट मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवते, जेणेकरून हाच ब्लाऊज नव्हे, कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही शिवायला लागला की तुम्हाला सगळं काही त्यातलं डीपमध्ये समजावं. त्यासाठी एक एक पार्ट कसा शिलाई करायचा ते मी तुम्हाला सांगत आलेली आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.